गुड मॉर्निंग सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या एका मिनी व्लॉगमध्ये. इथे बनवायला घेतला आहे पोह्याचा चिवडा. पातळ पोहे वापरले, थोडंसं तेल घालून हळद घालून पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले आणि पोहे भाजल्यानंतर त्याच्यामध्येच मुरमुरे, थोडेसे हळद आणि मिरची पावडर इथे मी टाकली होती. ती ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी तर टाका, नाहीतर नाही टाकली तरी चालेल. खरं तर बिना मिरची पावडरचंच चांगलं लागतं, पण मी यावेळेस नवीन ट्राय करायचं म्हणून टाकली होती. आणि आपण याच्यामध्ये फक्त हिरवी मिरची वापरणार आहे. आता जे लोक डाएट वगैरे करतात त्यांच्यासाठी हा चिवडा खूप भारी आहे, कारण याच्यामध्ये जास्त प्रमाणात तेल आपण वापरत नाही. पोहे मुरमुरे तळून घेतल्यानंतर इथे मी थोडेसे मक्का पोहे तळून घेतले. आता हे तर आपल्याला भाजता येणार नाही, याला डीप फ्रायच करावं लागतं. त्यानंतर याच्यामध्ये शेंगदाणे, खोबरं, हिरवी मिरची व कढीपत्ता फ्राय करून मी इथे टाकला होता आणि मीठ टाकलं होतं. मीठ अगोदर थोडंसं पोहे भाजतानाही टाकलेलं आणि थोडं नंतरही ॲड केलं. अशा पद्धतीने आपला चिवडा तयार झाला. चला तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.